बातमी आपण पाहूयात। दादांना विमानतळावर अडवू नये म्हणून शहांच्या सूचना होत्या का असा सवाल शहांकडे गृह खातं मग दादांसाठी सीआरपीएफला सूचना देण्यात आलेल्या होत्या का? अजितदादांच्या दिल्ली विमान प्रवासावरून संजय राऊतांनी हे सवाल केले आहेत। अजित डोभाल सुद्धा या कटामध्ये सहभागी असू शकतात असं संजय राऊतांनी म्हटलं। राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असताना डोभाल काय करत होते असा सवाल संजय राऊतांनी केलाय। हा महाराष्ट्राला घातक आहे, देशाला घातक आहे। तुम्ही खोटी नावं, खोटी वेषांतर, खोटे बोर्डिंग पास, खोटी ओळखपत्र तयार करून मुंबई दिल्ली सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करता। सीआरपीएफची सुरक्षा ही केंद्राच्या मध्ये गृह अमित शहांच्या हातामध्ये। याचा अर्थ अमित शहानी सीआरपीएफला कळवलेलं आहे यांना सोडा म्हणून। असं कधी दाऊदला सोडलंय का? इब्राहिमला यापूर्वी नीरव मोदीला सोडलंय का? विजय मल्ल्याला सोडलंय का? मेहुल चोक्सीला सोडलंय का? टायगर मेमनला सोडलंय का? छोटा शकीलला सोडलंय का? हा आता अभ्यासाचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे ना। माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात, अजित डोवाल, की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते? ते जेम्स बॉन्ड आहेत ना। जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे? जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे। जेम्स बॉन्डला का समजलं नाही? हा त्यांच्या जेम्स बॉन्डच्या अनेक कथा, दंतकथा मी वाचतो आणि ऐकतो। मग झालं काय?